खरं आहे ते बोलायचं. बोल आमच्यापाशी येऊन आम्ही सांगतो तुला. जे आर काढून मला अंमलबजावणी पाहिजे, ते पण प्रक्रिया कायद्याच्या सगळ्या. तुम्हाला त्या सगळ्या प्रक्रिया पार कराव्या लागणार आहेत. मागासवर्ग आयोगाकडे, शिंदे समितीकडे सरकारला आवाज स्वीकारावा लागेल. वेळ पडली कॅबिनेटच्या हातात जर हे विषय नसेल, यांना विशेष अधिवेशन बोलावं लागणार आहे तेवढ्यासाठी. कारण प्रक्रिया लहान नाहीये आणि ही घडून आणावं लागणार. सरकारची आरक्षण देण्याची मानसिकता नाहीच आहे. तुमचा माझा प्रश्न एकच आहे. म्हणून तर मुंबईत बसलोत ना. आता तुम्ही नुसते मजा बघा, पोरं कसे नीट करते त्यांना. आणखी तर शनिवारी रविवारी पुढच्या आमचे पुरेच येणार आहेत. हे तरी पोट्टे पोट्टे येत हे ऐकत येत. एकदा जर आमचे धोत्र आले ना, धोत्र कोणालाच मोजित नाही. ते कोणाला बी त्यांच्या धोत्रात घ्यायला पाहिजे. मंदिरात सुद्धा धोत्रात घेतो. आपण कधी खोटं बोलत नाही आणि मी जे बोलतो ते राज्यात करतो. पुढच्या शनिवार रविवारी बघा तुम्ही, तिकडचा आमचा सगळ्यात मेन माल यायचा राहिला. आणखी मेन माल कशी हागण लावते याला तुम्ही ती मजा बघा. थांबा, नाही सरसकटची मागणी बदलली नाही. तुम्ही कन्फ्युजन करू नका. सरसकटच होत आहे. मराठा आणि कुणबी एक हे 58 लाख नोंदीच्या आधारावर तुम्ही जी आर काढा. 2004चा आधार आहे त्याला. आणि नसल बी तरी पोटजात उपजात म्हणून तत्सम जात म्हणून तुम्हाला ती आरक्षणात मराठी घेता येते. तर फक्त तेवढंच करा. ते सरसकटच होत आहे. तुम्हाला काय करायचं आम्ही आमचं बघू ना. त्यांचं कामच असतं देऊ नका म्हणणं. कायदा त्यांच्या म्हणण्यात चालत नसतो. सरकारला मराठीची पण तेवढीच गरज आहे. एकदा जर महायुतीपासून जर मराठा बाजू सरकारला ना, त्यांचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा येणार नाही. मी खोटं नाही बोलत.